Good morning, students. Students, since long time we didn't have any lecture, but now we are going to learn our lesson number 4 from First Flight book. The name of the lesson is From the Diary of Anne Frank, written by Anne Frank. Students, this is part 1 of the lesson from page number 48 to 50. So let's see, students, what is there in this lesson. Students, the name of the lesson is From the Diary of Anne Frank. Anne Frank is the author of this lesson. And from the diary of Anne Frank. डायरी मीन्स तुम्हाला माहिती आहे डायरी काय असते. आपण डायरीमध्ये रोजनिशी त्याला म्हणतो. त्या डायरीमध्ये आपण आपले दैनंदिन जीवनात सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत आपण कोणकोणत्या कृती केल्या किंवा काय आपण काहीतरी केलं, कशाची तरी आपण नोंद ठेवली, असं आपण काम करत असतो, त्या डायरीमध्ये लिहित असतो. आणि ह्या डायरी फ्रॉम द डायरी ऑफ ॲन फ्रँक मीन्स ॲन फ्रँकच्या डायरीमधून घेतलेली एक म्हणजे एक तिचा अनुभव असेल ह्या याच्यात. आणि ॲन फ्रँक या लेखिकेने हा पाठ लिहिलेला आहे. ह्या ठिकाणी फोटो तुम्हाला दिसतो आहे. ॲन फ्रँक एक मुलीचं नाव आहे आणि ती स्वतः तिने ती डायरी लिहिलेली आहे. आणि त्या डायरीमध्ये काय आहे नेमकं, पहिले ॲन फ्रँकची इच्छा काय होती आणि कोण होती ॲन फ्रँक, कसं होतं बघूया आपण. दिस इज अ फोटो ॲज आय वूड विश मायसेल्फ टू लुक ऑल द टाईम. आता हा फोटो असा आहे, ॲन फ्रँक म्हणते की हा फोटो असा आहे की मला नेहमी मी अशीच दिसावी, अशा प्रकारचा हा फोटो. देन आय वूड मे बी हॅव अ चान्स टू कम टू हॉलिवूड. आणि तिला कशी इच्छा होती, मग कुठं संधी मिळायला पाहिजे, हॉलिवूडमध्ये. जसं आपल्या बॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, तशा प्रकारे ती त्या ठिकाणी तिची इच्छा होती जायची. ॲन फ्रँक 10 ऑक्टोबर 1942. आता अशा ॲन फ्रँकने लिहिलेलं ते 10 ऑक्टोबर 1942चं ते आपल्याला ही स्टेटमेंट दिसतंय. या ठिकाणी लेसन मध्ये काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल लेट्स बिफोर यू रीड. जसं आपल्या पुस्तकात असतं बिफोर यू रीड, म्हणजे त्या ठिकाणी लेसन सुरू व्हायच्या आधी इंट्रोडक्शन दिलेले असते. त्या ठिकाणी या ठिकाणी आपण ह्या लेसनची इंट्रोडक्शन बघूया. ॲनालाइज मॅरी ॲन फ्रँक इंटू ब्रॅकेट 12 जून 1929 February March 1945 was a German born Jewish girl who wrote while in hiding with her family and 4 friends in Amsterdam during the German occupation of the Netherlands in World War II. मग विद्यार्थी मित्रांनो, ॲन फ्रँकचं पूर्ण नाव काय, ॲनालाइज मॅरी ॲन फ्रँक. आणि ती एक जर्मन जेविश गर्ल होती. जर्मनमध्ये जन्मलेली काय होती, जेविश कम्युनिटीची. जसं आपल्याकडे वेगवेगळ्या जाती असतात, तशा प्रकारे त्या ठिकाणी जेविश कम्युनिटी होती, एक जमात होती. आणि त्या जमातीमधली मुलगी कोण होती, ॲन फ्रँक. तिचा जन्म 12 जून 1929ला झाला होता आणि मृत्यू फेब्रुवारी किंवा मार्च 1945मध्ये. म्हणजे ती खूप अल्प कालावधीसाठी जीवन जगली. हे विद्यार्थी मित्रांनो बघूया की किती झाले, 1929 आणि 1945, म्हणजे किती वर्ष झाले, 16 वर्ष फक्त तिचं आयुष्य ती जगली. आणि तिने ही बॉर्न जेविश गर्ल हू रोट व्हाईल इन हायडिंग विथ हर फॅमिली, तिच्या फॅमिलीसोबत आणि तिचे 4 मैत्रिणींसोबत, 4 फ्रेंड्स मित्रांसोबत, इन ॲम्स्टरडॅम ड्युरिंग द जर्मन ऑक्युपेशन ऑफ द नेदरलँड्स इन वर्ल्ड वॉर सेकंड. वर्ल्ड वॉर सेकंडच्या वेळेस ॲम्स्टरडॅममध्ये, की जे नेदरलँडमध्ये आहे, त्या ठिकाणी ते वर्ल्ड वॉर सेकंडच्या वेळेस त्या ठिकाणी ते एका ठिकाणी लपून बसलेले होते. आणि ते लपून बसल्यामुळे त्या ठिकाणी तिने ही डायरी लिहिलेली आहे, असं आपल्याला वाटतं. हर फॅमिली हॅड मूव्ड टू ॲम्स्टरडॅम
after the Nazis gained power in Germany but were trapped when the Nazi occupation extended into the Netherlands. आता तिची फॅमिली सगळी फॅमिली कुठं गेली होती वर्ल्ड वॉर सेकंडच्या वेळेस, कारण की नाझी लोकांनी जर्मनीवर सुद्धा आक्रमण केलं होतं आणि जर्मनीसुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं होतं. म्हणून ते नेदरलँडमध्ये असलेल्या ॲम्स्टरडॅम या ठिकाणी त्यांची फॅमिली ही गेली जर्मनी सोडून. परंतु त्या ठिकाणीसुद्धा नेदरलँडमध्ये सुद्धा नाझी लोक आले आणि त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी आक्रमण केलं. म्हणजे पहा, सुरुवातीला ती जर्मनमध्ये राहत होती, नंतर जर्मनमध्ये ज्यावेळेस नाझी लोकांनी आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी जर्मनी सोडलं आणि कुठं गेले, नेदरलँडमध्ये. नेदरलँडच्या कोणत्या शहरात होते ते, ॲम्स्टरडॅममध्ये. आता त्या ठिकाणीसुद्धा नाझी लोक जर्मनवरती आक्रमण तर केलंच, त्यांनी सत्ता मिळवलीच, पण त्याच्यानंतर ते कुठं गेले, नेदरलँडला, आणि नेदरलँडलासुद्धा त्यांनी सत्ता काबीज केली. म्हणून ते ॲम्स्टरडॅममध्ये या ठिकाणी ॲन फ्रँकची फॅमिली आणि ॲन फ्रँक आणि तिचे मित्र हे लपलेले होते आणि त्यावेळेस ही तिने लिहिलेली डायरी आहे, असं ॲन फ्रँक तिचा अनुभव सांगत आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. ॲज persecutions against the Jewish population increased, the family went into hiding in July 1942 in hidden rooms in her father Otto Frank's office building. मग आता या ठिकाणी जेविश पीपलची वाढती लोकसंख्या आणि त्यांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार हे बघून ॲन फ्रँक ही एक जेविश गर्ल आहे, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होते त्यांच्या जमातीवरती, त्यांची लोकसंख्या वाढत होती. तर ते पूर्ण फॅमिली हे 1942 जुलै 1942ला कुठं लपून बसले होते, ऑटो फ्रँक्स म्हणजे ॲन फ्रँकचे वडील त्यांच्या ऑफिस बिल्डिंगमध्ये लपून बसले होते. कशासाठी लपून बसले होते, कारण की नाझीचे लोक होते ते यांना जेविश लोकांना त्रास द्यायचे आणि त्याच्यावरती अन्याय अत्याचार करायचे, मारून टाकायचे. आफ्टर 2 years इन हायडिंग द ग्रुप वॉज बिट्रेड अँड ट्रान्सपोर्टेड टू द कॉन्सन्ट्रेशन कॅम्प सिस्टम वेअर अँड डाईड ऑफ टायफस इन बर्गेन-बेल्सेन विदिन डेज ऑफ हर सिस्टर मॉर्गॉट फ्रँक. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्ष ते त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये लपून बसले आणि त्या ठिकाणी काय झालं, 2 वर्षानंतर द ग्रुप वॉज बेट्रेड अँड ट्रान्सपोर्टेड. मग आता त्या ठिकाणी 2 वर्षानंतर त्यांना तिथून हलवण्यात आलं, कुठं, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये. आणि ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ते राहायला लागले त्यावेळेस ॲन ही थायफस या आजारामुळे मेली आणि त्यावेळेस तिची बहीण मॉर्गॉट फ्रँकसुद्धा मेली होती. हर फादर ऑटो, द ओनली सर्वायव्हर ऑफ द ग्रुप, रिटर्न टू आम्स्टरडॅम आफ्टर द वॉर एंडेड टू फाइंड दॅट हर डायरी हॅड बीन सेव्ड. मग काय झालं, ज्यावेळेस वर्ल्ड वॉर हे संपलं, युद्ध संपलं, त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून पुन्हा ॲन फ्रँकचे वडील ऑटो हे एकटेच जिवंत राहिले, बाकी पूर्ण फॅमिली त्यांची नष्ट झाली आणि ते एकटे हे ॲम्स्टरडॅममध्ये परतले आणि त्यांनी जी डायरी ॲन फ्रँकने 2 वर्ष त्या ठिकाणी तिच्या ऑफिसमध्ये लपून बसलेले त्या ठिकाणी राहून लिहिली होती, ती डायरी पण त्या ठिकाणी होती, वाचलेली होती. कन्व्हिन्स्ड दॅट इट वॉज अ युनिक रेकॉर्ड, he took action to have it published in English under the name The Diary of a Young Girl. आता या ठिकाणी ॲन फ्रँकचे वडिलांनी काय केलं, मग ती डायरी घेऊन एक विचार केला की एक जगात युनिक रेकॉर्ड म्हणजे एकमेव अशी गोष्ट म्हणून या डायरीचं आपण पब्लिश करू, या डायरीला प्रसिद्ध करूया, जेणेकरून या डायरीत काय लिहिलेलं आहे हे सर्व लोक वाचतील. आणि त्यांनी ती डायरी इंग्लिशमध्ये कोणत्या नावाने पब्लिश केली,
द डायरी ऑफ अ यंग गर्ल, म्हणजे एका यंग गर्लने लिहिलेली डायरी ह्या नावाने ती डायरी पब्लिश केली, प्रसिद्ध केली. लेट्स सी इन द नेक्स्ट. द डायरी वॉज गिवन टू ॲन फ्रँक फॉर हर 13th birthday and chronicles the events of her life from 12 June 1942 until its final entry of 1st August 1944. मग आता ही डायरी म्हणजे नेमकं काय होती? द डायरी वॉज गिवन टू ॲन फ्रँक. ही डायरी ॲन फ्रँकला तिच्या 13व्या वाढदिवसानिमित्त दिली होती आणि ती बड्डे गिफ्ट म्हणून दिली होती. आणि त्या डायरीमध्ये ॲन फ्रँकने तिच्या आयुष्याच्या बाबतीत, तिचं जे छोटंसं आयुष्य होतं त्या आयुष्याच्या बाबतीत, तिने जे अनुभव घेतलेले होते त्या अनुभवाच्या बाबतीत तिने त्या डायरीमध्ये कुठून कुठपर्यंत लिहिलं होतं? 12 जून 1942 पासून तर तिची शेवटीची एंट्री त्या ठिकाणी म्हणजे डायरीमध्ये लिहिलेलं 1 ऑगस्ट 1944 पर्यंत जेवढ्याही घटना घडल्या तिच्या आयुष्यात त्या ठिकाणी तिने त्या डायरीमध्ये विस्तृतपणे लिहिलेलं होतं. इट वॉज इव्हेंच्युअली ट्रान्सलेटेड फ्रॉम इट्स ओरिजिनल डच into many languages and became one of the world's most widely read books. मग आता विद्यार्थी मित्रांनो, ही ओरिजिनल कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलेली होती ही डायरी? डच लँग्वेजमध्ये. आणि ती डच लँग्वेजमध्ये लिहून तिला ट्रान्सलेट केलं गेलं होतं, तिचं भाषांतर केलं गेलं होतं आणि विविध लँग्वेजमध्ये ही प्रसिद्ध झालेली होती, पब्लिश केली गेलेली होती. आणि जगातलं असं एकमेव पुस्तक की जे नेहमी वाचलं जातं, अशा प्रकारे तिचं लिहिलेली डायरी ही प्रसिद्ध झाली, फेमस झाली. देर हॅव ऑल्सो बीन सेव्हरल फिल्म्स, टेलिव्हिजन अँड थिएट्रिकल प्रोडक्शन्स अँड इवन ॲन ऑपेरा बेस्ड ऑन द डायरी. आता आपण बघतो या ठिकाणी भरपूर अशा प्रकारचे चित्रपट आहेत, टी व्ही सिरियल्स आहेत, थिएट्रिकल प्रोडक्शन्स आहेत आणि ऑपेरा मीन्स म्युझिकल ड्रामा त्याला आपण म्हणतो. अशा प्रकारचे म्युझिकल ड्रामा फिल्म्स हे कशावर आधारित आहेत? म्हणजे त्याच्यातले जे थीम जे आहे, जो आशय जो आहे त्या नाटिकांमधला किंवा त्या पिक्चरमधला, त्या ह्या डायरीमधून घेतलेल्या वेगवेगळ्या अनुभवांच्या आधारे तो विविध गोष्टी पब्लिश केल्या गेलेल्या आहेत आणि प्रसिद्ध केल्या गेल्या त्या ठिकाणी. अशा प्रकारे इंट्रोडक्शन आपल्याला समजते की फ्रॉम द डायरी ऑफ ॲन फ्रँक या लेसनमध्ये थोडक्यात काय आहे, ॲन फ्रँकने काय लिहिलेलं आहे. परंतु याच्यातला छोटासा भाग आपण बघूया पुढे की डिस्क्राइब्ड ॲज द वर्क ऑफ मॅच्युअर अँड इन्साइटफुल माइंड, द डायरी प्रोव्हाइड्स ॲन इंटिमेट एक्झामिनेशन ऑफ डेली लाईफ अंडर नाझी ऑक्युपेशन. मग आता या ठिकाणी डिस्क्राइब्ड ॲज द वर्क ऑफ अ मॅच्युअर अँड इन्साइटफुल माइंड. इन्साइटफुल माइंड मीन्स अंतर्दृष्टी असलेला, मॅच्युअर मीन्स परिपक्व. म्हणजे एखादा परिपक्व माणूसच काहीतरी लिहू शकतो, मोठा माणूसच लिहू शकतो. एवढे लहान व्यक्ती, लहान मुलगी काय लिहू शकेल बरं? द डायरी प्रोव्हाइड्स अन इंटिमेट एक्झामिनेशन ऑफ डेली लाईफ. परंतु या डायरीमधून असं कळतं की कोणीतरी मोठ्या माणसाने लिहिलेलं असावं, अनुभवी माणसाने लिहिलेलं असावं आणि नाझी लोकांच्या जे व्यवसाय ते करण्यासाठी आक्रमण केलं होतं, त्यांच्या दबावात जे लपून बसलेले होते जेविश लोक, तर त्या ठिकाणी एवढ्या दबावात असूनसुद्धा डायरी लिहिणं हा काही जोक नाही, हा काही खेळ नाही, अशा प्रकारे या डायरीवरून आपल्याला कळतं. ॲन फ्रँक हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट रिनोन्ड अँड डिस्कस्ड ऑफ द होलोकॉस्ट विक्टिम्स. म्हणजे या ठिकाणी ॲन फ्रँकचा जो बळी गेलेला आहे तो कशामुळे बळी गेलेला आहे की अशा प्रकारची जी हॉलोकॉस्ट मीन्स एक प्रकारे अन्याय अत्याचार करून जीवन जगलं जातं, ज्याच्यावरती अन्याय अत्याचार होतो, तो अन्याय अत्याचार सहन करून जीवन जगत असतो आणि अशा पद्धतीने त्याचा मृत्यू होतो. तर त्या ठिकाणी ॲन फ्रँक ही एक प्रसिद्ध अशा प्रकारची लेखिका आपल्याला दिसते की जिचं मृत्यू अशा प्रकारे झाला आहे आणि तिने एवढ्या कठीण परिस्थितीतसुद्धा तिने एवढं डायरी लिहिली आणि प्रसिद्ध तिची डायरी झाली. नेक्स्ट लेट्स सी द लेसन. आता या ठिकाणी लेसन स्टार्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे लेसनमध्ये? फ्रॉम द डायरी ऑफ ॲन फ्रँक. डायरी ऑफ ॲन फ्रँक. ॲन फ्रँकने जी डायरी लिहिलेली आहे तिच्यात पूर्ण विस्तृत अनुभव लिहिलेले आहेत आणि तिच्यातला एक छोटासा अनुभव या ठिकाणी तिने मांडलेला आहे की काय कशा प्रकारे आहे ते बघूया.
Writing in a diary is a really strange experience for someone like me. आता ॲन फ्रँक काय म्हणते की डायरीमध्ये लिहिणं हा माझ्यासाठी एक खूप विचित्र वेगळा अनुभव आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळेच आपण डायरीमध्ये लिहित नाहीत. सगळेच आपण सगळ्या गोष्टी नोंद ठेवत नाहीत. पण काही लोक असे असतात की ज्यांना आपल्या दैनंदिन कामकाजाची किंवा काहीतरी हिशोब लिहून ठेवणे त्यांना खूप सवय असते. दे आर व्हेरी पंक्च्युअल अबाउट ऑल दीज थिंग्स दॅट दे डू नॉट फॉरगेट what they have done in the whole day, and they write in that diary so that they can remind whenever they will recall about the situations which had happened previously. So here Anne Frank is saying that it is very strange experience for her to write in diary, not only because I have never written anything before, but also because it seems to me that later on neither I nor anyone else will be interested in the musings of a 13-year-old schoolgirl. म्हणजे मला लिहिणं खूप वेगळा अनुभव वाटतो डायरीमध्ये लिहिणं. परंतु मी याच्यासाठी नाही की मी 13 वर्षाची मुलगी आहे आणि मी जे काही डायरीमध्ये लिहील ते कोण वाचेल. मी पण वाचणार नाही. कधी कधी मला असं वाटलं तर वाचावं, असं वाटलं तर मलाही कंटाळा येईल आणि दुसरे कोणीही लोक वाचणार नाहीत. काय असेल त्या डायरीमध्ये लिहिलेलं, कोणी कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये डोकावून बघत नाही. म्हणून ॲन फ्रँक अशा प्रकारे सांगते, ओ वेल, इट डझंट मॅटर. आय फील लाईक रायटिंग and I have an even greater need to get all kinds of things off my chest. मग आता या ठिकाणी काय म्हणते, ठीक आहे, जरी हा वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि लोक कोणी वाचणार नाहीत, पण जाऊ दे ना, माझ्या छातीवरती, ऑफ माय चेस्ट, ऑल काइंड्स ऑफ थिंग्स ऑफ माय चेस्ट, म्हणजे माझ्या छातीवर जे ओझं आहे, मला जे कन्फ्युजन होत आहे, माझ्या मनात जे विचार आहेत ते मी कुठंतरी मांडावेत, म्हणून मला लिहिणं गरजेचं आहे आणि मला लिहावंसं वाटतं आहे डायरीमध्ये. Let's see next. Paper has more patience than people. I thought of this saying on one of those days, and I was feeling a little depressed and was sitting at home with my chin in my hands, bored and listless, wondering whether to stay in or go out. आता या ठिकाणी तिला लिहावंसं वाटतं आहे डायरीमध्ये आणि ती काय म्हणते, माझी डायरी तर कोणी वाचणार नाही, परंतु माझं मन मला हलकं करायचं आहे. माझ्या मनात जे विचार आहेत, ज्या काही घटना घडत आहेत माझ्यासोबत दिवसात, का जे काही आहे ते सगळं लिहिण्यासाठी तर मला लिहायचं आहे. माझं मन हलकं करायचं आहे, माझे विचार मला मांडायचे आहेत. पण ती काय म्हणते, माझी डायरी तर कोणी वाचणार नाही, परंतु पुन्हा तिला वाटतं आहे की मला तर लिहायचं आहे आणि मी लिहेल. का? कारण की जो पेपर असतो, कागद असतो, हॅज मोर पेशन्स दॅन पीपल, म्हणजे लोकांपेक्षा जास्त संयम आणि जो आपलं ऐकू शकतो, आपण मनसोक्तपणे, मनमोकळेपणाने पेपरवरती आपले विचार लिहू शकतो, असे विचार आपण आपल्या समोरच्या कोणत्या व्यक्तींना मांडू शकत नाही, त्याला सांगू शकत नाही. कारण की लोकांना तेवढं वेळ नाही ऐकायला, तेवढं त्यांचं संयम नाही. ते सांगतात आपल्याला की अरे बाबा बस कर, भरपूर झालं, आता आटोपतं घे, आम्हाला नको सांगू तुझ्या गोष्टी. परंतु पेपर असं कधी आपल्याला सांगणार आहे का? आपल्याला पेपर असं सांगणार नाही, पेज आपल्याला सांगणार नाही. आपण जे मनमोकळेपणाने त्या ठिकाणी आपले विचार मांडू शकतो. म्हणून ॲन फ्रँक ही कन्फ्यूज झालेली आहे. ती बसलेली आहे घरातच बोर होऊन, आपल्या चीन हनुवटीवरती असा हात ठेवून, आणि ती विचार करते आहे की काय करायचं आहे. डिप्रेस मूडमध्ये आहे ती, की घरात राहू की बाहेर जाऊ. आणि तिने फायनली काय केलं मग, आय फायनली स्टेड व्हेअर आय वॉज ब्रुडिंग. यस, पेपर डज हॅव मोर पेशन्स, अँड सिन्स आय एम नॉट प्लॅनिंग टू लेट एनीवन एल्स रीड दिस स्टिप बॅक्ड नोटबुक, ग्रँडली रेफर्ड टू ॲज अ डायरी, अनलेस listless means with no energy or interest. Unless I should ever find a real friend, it probably won't make a bit difference.
मग काय म्हणते ॲन फ्रँक, की मला फायनली आता लिहायचंच आहे, मी घरातच थांबेल, मी कुठं जाणार नाही, कारण की पेपर हा लोकांपेक्षा खरंच त्याला पेशन्स आहेत. आणि माझं कोणी डायरी वाचो अगर नको वाचो, या ठिकाणी जी मी लिहिणार आहे ती एक डायरी आहे. आणि ती डायरी म्हणजे एक, जोपर्यंत मला माझा खरा मित्र सापडत नाही तोपर्यंत मला माझी डायरीच एक प्रकारे मित्र आहे. माझे रिअल फ्रेंड म्हणजे डायरी आहे, असं तिने मांडलं आणि त्या ठिकाणी निर्णय घेतला. नाव आय एम बॅक टू द पॉईंट दॅट प्रॉम्प्टेड मी टू कीप अ डायरी इन द फर्स्ट प्लेस. आय डोंट हॅव अ फ्रेंड. आणि आता त्या ठिकाणी तिने डायरी लिहायचा विचार केला, पेपरवर लिहायचा विचार केला, फक्त एकच विचार करून की मला कोणताच खरा मित्र, जो जवळचा मित्र आहे, की ज्या ठिकाणी मी ज्याच्याजवळ जाऊन, किंवा मैत्रीण आहे की जिच्याजवळ जाऊन मी माझं मन हलकं करेन, माझ्या मनातल्या गोष्टी सांगेन, असा कोणताच खरा मित्र किंवा मैत्रीण मला नाही. मला फक्त आणि फक्त माझा खरा मित्र आणि मैत्रीण कोण आहे? माझी डायरी. म्हणून माझी डायरी आहे आणि मी मनमोकळेपणाने माझ्या काय भावना आहेत, माझ्या काय फिलिंग्स आहेत, त्या सगळ्या मी माझ्या डायरीत मी लिहेल. लेट मी पुट इट मोर क्लिअरली, since no one will believe that a 13-year-old girl is completely alone in the world. And I'm not. I have loving parents and a 16-year-old sister, and there are about 30 people I can call friends. I have family, loving aunts, and a good home. आता मला एकदा क्लिअरली सांगू द्या, मी सांगते की या ठिकाणी नो वन विल बिलीव्ह दॅट अ 13-year-old गर्ल इज कम्प्लिटली अलोन इन द वर्ल्ड. आता कोणाला असं वाटणार नाही की मी ज्या डायरी लिहिली, तर कोणाला असं वाटणार नाही की 13 वर्षाची मुलगी आणि ती एकटी राहते, असं कोणाला खरं पटणार नाही. परंतु या ठिकाणी ॲन फ्रँक ही एकटी, तिला वाटतं आहे, तिच्याजवळ तिची फॅमिली आहे, तिचे आईवडील आहेत, तिला 16 वर्षाची बहीण आहे, तिला अजून मित्रमैत्रिणी आहेत, असे एकूण 30 लोक आहेत. पण त्यांना ती मित्र म्हणते, पण जवळचा मित्र म्हणत नाही. की जवळचा मित्र तोच असतो विद्यार्थी मित्रांनो, की जो एकमेकांची भावना समजून घेतो आणि आपल्याला आपलं मन हलकं करण्यासाठी आपण सगळ्या आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या भावना त्याला सांगत असतो. असं त्या ठिकाणी कोणताच प्रकारचा मित्र ॲन फ्रँकला नाही, म्हणून तिने डायरीला आपला मित्र मानलेला आहे. आणि त्या ठिकाणी डायरीला ती मित्र मानून पुढे ती म्हणते, लिहायचं म्हणते. बघूया पुढे काय होतं. नो, ऑन द सरफेस आय सीम टू हॅव एव्हरीथिंग except my one true friend. All I think about when I am with friends is having a good time. I can't bring myself to talk about anything but ordinary everyday things. We don't seem to be able to get any closer, and that's the problem. No, मला आता सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. काय की मला या ठिकाणी कोणताच खरा असा मित्र नाही. जरी माझ्या अवतीभोवती 30 लोक आहेत, माझी फॅमिली आहे, माझी बहीण आहे, माझी आंटी आहे, मला चांगलं घर आहे, मला इतर मित्रमैत्रिणी आहेत, परंतु माझा खरा मित्र, ज्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे माझा वेळ घालू शकते, त्याच्यासोबत सगळ्या माझ्या भावभावना व्यक्त करू शकते, ती म्हणजे दुसरं कोणीच नाही. त्या ठिकाणी फक्त ती डायरीला आपला खरा मित्र मानते. आणि या ठिकाणी पुढे बघूया काय होतं आहे. मे बी इट्स माय फॉल्ट दॅट वी डोंट कन्फाईड इन इच अदर. In any case, that's just how things are, and unfortunately, they are not liable to change. This is why I have started the diary. मग ती असं म्हणते की हो, असं असू शकतं, ही माझी चूक आहे की मी लोकांवर विश्वास ठेवला नाही, कोणत्या मुलावर, कोणत्या मुलीवर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना मित्र बनवलं नाही, कारण की या जगात तशा प्रकारची व्यक्ती नाहीत माझ्यासाठी. म्हणून मी डायरी लिहायचं ठरवलं आणि डायरीला माझा मित्र मी मानलं. टू एनहान्स द इमेज ऑफ दिस लॉंग अवेटेड फ्रेंड इन माय इमॅजिनेशन, आय डोंट वॉन्ट टू जॉट डाऊन द फॅक्ट्स इन दिस डायरी द वे मोस्ट पीपल वूड डू, बट आय वॉन्ट द डायरी टू बी माय फ्रेंड अँड आय एम गोइंग टू कॉल दिस फ्रेंड किटी.
मग काय विद्यार्थी मित्रांनो काय म्हणते ॲन फ्रँक की इतर लोक जसं डायरीला एक डायरी म्हणून वापरतात, मी जसं डायरी म्हणून वापरणार नाही. डायरी माझे मित्र, माझी मैत्रीणसारखी मी डायरी आहे आणि खरा मित्र आहे, खरी मैत्रीण आहे. बिकॉज पेपर हॅज मोर पेशन्स दॅन पीपल. आणि म्हणून माझी डायरी ही माझी खरी मैत्रीण आहे आणि मी तिला कोणत्या नावाने बोलवणार? किटी. माझ्या डायरीचं नाव काय आहे? माझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे? किटी. लेट्स सी द स्टुडंट्स व्हॉट हॅपन. कन्फाइड मीन्स टू टेल पर्सनल थिंग्स प्रायव्हेटली टू पर्सन दॅट वन ट्रस्ट. म्हणजे या ठिकाणी ॲन फ्रँकला हा कोणता तरी असं पर्सनल फ्रेंडच नाही ना की जी पर्सनली काहीतरी सांगू शकते तिला. तर या ठिकाणी पर्सनल फ्रेंड कोणाला मानलेलं आहे? किटीला, मीन्स डायरीला. स्टुडंट्स, we have finished your first part. Some questions are there for you. See the questions. What makes writing in a diary a strange experience for Anne Frank? Anne Frank डायरीमध्ये लिहिणं एक वेगळा अनुभव का होता आणि का ती डायरीमध्ये लिहित होती? Why does Anne want to keep a diary? आणि ॲनेला डायरी का सोबत ठेवायची होती? Why did Anne think she could confide more in her diary than in people? आता ती तिच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी डायरीवरती का विश्वास ठेवला तिने? लोकांपेक्षा जास्त विश्वास डायरीवरती का होता? अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो द्यायचं आहे या ठिकाणी. वी हॅव फिनिश्ड द फर्स्ट पार्ट. ओके, गॉट इट? Students, let's see the part number 2 of the lesson from the diary of Anne Frank, written by Anne Frank. This part number 2 is from page number 51 to 54. Let's see students. Until now, Anne Frank, a young girl, she believed in diary more than the people. She made the diary as her friend and gave the name to diary Kitty. Why did she make diary as her friend? Because she doesn't believe on any person, because people don't have more patience. She wants that I have to express my feelings. I have my family, I have my sister, I have other friends, but they are not real friends, as I can express my thoughts, my feelings, my emotions to my real friend. Writing is a strange experience for me. People would not read my diary, and I would not also read my diary. But I am confused here, and I will give all the thoughts of my chest in that diary. I will get free from all this burden. And students, in this way here she decided to write her experiences in diary, and she gave the name, she called her real friend diary as a name Kitty. So see students what happened here. Since no one would understand a word of my stories to Kitty if I were to plunge writing, I would better provide a brief sketch of my life, much as I dislike doing so. Students, ॲन फ्रँक काय म्हणते की लोकांना समजणार नाही की मी किटीच्या बाबतीत काय म्हणते, माझी जी गोष्ट लिहिलेली आहे त्या ठिकाणी काय आहे मी जर लिहायला बसली तर. पण तुम्ही एक माझ्या जीवनाच्या बाबतीत एक छोटंसं संक्षिप्त असं सारांश मी त्या ठिकाणी देते, लिहिते. मला त्या या गोष्टी आवडत नाहीत पण मी त्या ठिकाणी लिहिते. माय फादर, the most adorable father I have ever seen, didn't marry my mother until he was 36 and she was 25. मग काय म्हणते ती की माझे वडील की जे खूप पूजनीय आहेत आणि त्यांनी तोपर्यंत लग्न केलं नाही जोपर्यंत ते 36 वर्षाचे झाले नाहीत, आणि त्यांची बायको म्हणजे माझी आई ही 25 वर्षाची झाली नाही तोपर्यंत त्यांनी लग्न केलं नाही. माय सिस्टर मॉर्गॉट
was born in Frankfurt in Germany in 1926. I was born on 12 June 1929. माझ्या बहिणीचा मार्गॉटचा जन्म फ्रँकफर्ट जर्मनीमध्ये फ्रँकफर्ट या ठिकाणी 1926 साली झाला आणि माझा जन्म ही 12 जूनला त्याच ठिकाणी 1929 साली झाला. आय लिव्ड इन फ्रँकफर्ट अंटिल आय वॉज 4. आणि मी 4 वर्षाची होती तोपर्यंत मी कुठं राहिली? फ्रँकफर्टमध्ये. माय फादर इमायग्रेटेड टू हॉलंड इन 1933. माझे वडील 1933मध्ये कुठं गेले? इमायग्रेटेड मीन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी स्थलांतर होणे, इमायग्रेटेड त्याला म्हणतात. तर हॉलंडला गेले माझे वडील जर्मन सोडून. माय मदर एडिथ हॉलँडर फ्रँक, काय नाव आहे आईचं? एडिथ हॉलँडर फ्रँक. वेंट विथ हिम टू हॉलंड इन सप्टेंबर. आणि माझी आई पण सप्टेंबरमध्ये माझ्या वडिलांसोबत गेली हॉलंडला. वाईल मार्गॉट अँड आय वेर सेंट टू एचेन टू स्टे विथ अवर ग्रँडमदर. आणि माझी बहीण मार्गॉटला आणि मला कुठं पाठवलं गेलं? ॲचेन या शहरात, की त्या ठिकाणी माझ्या आजीसोबत आम्ही राहायला पाहिजे. मार्गॉट वेंट टू हॉलंड इन डिसेंबर. आता माझी बहीण पण हॉलंडला गेली डिसेंबरमध्ये. अँड आय फॉलोड इन फेब्रुवारी. आणि तिच्या मागोमाग मी पण फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी गेली. वेन आय वॉज प्लंग डाऊन ऑन द टेबल ॲज अ बर्थडे प्रेझेंट फॉर मार्गॉट. आणि मी मार्गॉट माझ्या बहिणीला एक असं सोपवलं गेलं होतं की ही ॲन फ्रँक आहे आणि तुझं एक बर्थडे प्रेझेंट आहे मार्गॉट, तुला ॲन फ्रँकचा सांभाळ करायचा आहे. प्लंग डाऊन मीन्स पुट डाऊन इन अ कॅज्युअल वे. म्हणजे माझा सांभाळ करायला मी कोणाजवळ दिलं गेलं होतं? माझ्या बहिणीजवळ, मार्गॉटजवळ. लेट्स सी. आय स्टार्टेड राईट अवे ॲट द मॉन्टेसरी नर्सरी स्कूल. आणि त्या ठिकाणी ती मॉन्टेसरी स्कूलमध्ये जायला लागली. कोण? ॲन फ्रँक. आय स्टेड देअर अंटिल आय वॉज 6. आणि मी 6 वर्षाची होती. 6 त्या ठिकाणी तिथपर्यंत मी त्या ठिकाणी थांबली. ॲट विच टाईम आय स्टार्टेड इन द फर्स्ट फॉर्म. आणि मी त्या ठिकाणी 6 वर्षाची म्हणजे मी पहिली वर्गात त्या ठिकाणी इथपर्यंत मी त्या ठिकाणी थांबली होती. इन द 6th फ्रॉम माय टीचर वॉज मिसेस क्युप्रस. आणि 6वीत असताना माझी शिक्षिका कोण होती? मिसेस क्युप्रस, द हेड मिस्ट्रेस. आणि ती कोण होती? हेड मिस्ट्रेस होती, म्हणजे मुख्याध्यापिका होती. ॲट द एंड ऑफ द इयर वी वेअर बोथ इन टीयर्स ॲज वी सेड अ हार्ट ब्रेकिंग फेअरवेल. आणि ज्यावेळेस 6वीचं वर्ष संपलं आणि ज्यावेळेस निरोप समारंभ आला त्यावेळेस माझी शिक्षिका क्युप्रस आणि आम्ही दोघी रडत होतो, कारण की आम्ही त्या ठिकाणाहून एकमेकांपासून लांब जाणार होतो. इन द समर ऑफ 1941 ग्रँडमा फेल इल अँड हॅड टू हॅव ॲन ऑपरेशन, सो माय बर्थडे पास्ड विथ लिटिल सेलिब्रेशन. 1941मध्ये माझी आजी आजारी पडली, तिचं ऑपरेशन झालं आणि माझा जो बड्डे होता त्यावेळेस त्या वर्षी 1941 साली अगदी छोट्याशा स्वरूपात मी साजरा केला. ग्रँडमा डाईड इन जानेवारी 1942. 1942 साली जानेवारीमध्ये माझी आजी वारली. नो वन नोज हाऊ ऑफन आय थिंक ऑफ हर अँड स्टील लव हर. कोणाला कळणार नाही एवढं मी प्रेम करायची माझ्या आजीवरती. माझी आजीही मला तेवढं प्रेम करायची. धिस बर्थडे सेलिब्रेशन इन 1942 वॉज इंटेंडेड टू मेक अप फॉर द ऑदर अँड ग्रँडमास कॅन्डल वॉज लीट अलॉंग विथ द रेस्ट. आता माझा जो बड्डे सेलिब्रेशन होता हा एक माझ्या आजीसाठीच मी तो हे करणार होती, की माझी आजी मेली, की जी मला खूप प्रेम करायची, मी पण तिच्यावरती प्रेम करायची, म्हणून मी एक मेणबत्ती लावली फक्त माझ्या आजीच्या स्मरणार्थ. द 4 ऑफ अस आर स्टील डुईंग वेल. आणि आम्ही 4ही लोक चांगल्या पद्धतीने जगत होतो, करत होतो. अँड दॅट ब्रिंग्स मी टू द प्रेझेंट दॅट ऑफ 20 जून 1940 अँड द सॉलेम डेडिकेशन ऑफ माय डायरी. आणि मला माझ्या त्या बड्डेच्या वेळेस मला काय दिलं गेलं? बड्डे प्रेझेंट म्हणून डायरी. या ठिकाणी ओरल कॉम्प्रिहेन्शन चेक बघूया. वाय डज ॲने प्रोव्हाइड अ ब्रीफ स्केच ऑफ हर लाईफ. ॲनेला का असं एक संक्षिप्त तिचं जीवनाच्या बाबतीत या ठिकाणी सांगावं असं वाटलं?
याचं उत्तर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, की तिला हे असं सांगावं असं वाटलं की जर जास्त मी पूर्ण माझ्या आयुष्याच्या बाबतीत सांगेल तर माझ्या किटीविषयी मी जे किटीमध्ये माझ्या डायरीमध्ये जे काही लिहिलं त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून तिला असं वाटलं की मी ब्रीफ स्केच माझ्या जीवनाचं देईल. व्हॉट टेल्स यू दॅट ॲने लव्ड हर ग्रँडमदर. तुम्हाला असं कशावरनं कळतं की ॲने ही तिच्या आजीला खूप प्रेम करायची? कशावरनं कळतं आहे? त्या ठिकाणी बघा, तिने कसं बर्थडे सेलिब्रेट केला नाही, तिने तिच्या आजीच्या स्मरणात त्या बर्थडेच्या दिवशी काय केलं तर एक मेणबत्ती लावली. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांच्यामधल्या भावना आपल्याला कळतात. नंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या पार्टमध्ये काय होतं आहे. याच आता या ठिकाणी ती डायरीमध्ये तिला जे बर्थडे प्रेझेंट दिले गेलं होतं, ती डायरी, डिअरेस्ट किटी, सॅटरडे 20 जून 1942, 1942 शनिवारी 20 जूनला डायरीमध्ये तिने लिहायला सुरुवात केली. काय लिहिलं बघा, डिअरेस्ट किटी, आवर एंटायर क्लास इज क्वॅकिंग इन इट्स बूट्स. आता या ठिकाणी किटीमध्ये डायरीमध्ये तिने काय लिहिलं, तिचा एक अनुभव लिहिला आहे बघा. काय अनुभव लिहिला आहे? आवर एंटायर क्लास इज क्वॅकिंग इन इट्स बूट्स, म्हणजे मी चिंतेत, बूट्स मीन्स चिंतेत, क्वॅकिंग मीन्स अशी एक प्रकारे आपण क्वॅक क्वॅक करतो ना, डक क्वॅकिंग कसं करतो, क्वॅक क्वॅक क्वॅक, तशा प्रकारे पूर्ण क्लासमध्ये क्वॅकिंग साऊंड येत होतं आणि भीतीचं वातावरण होतं. द रिझन ऑफ कोर्स इज द फोर्थकमिंग मीटिंग इन विच द टीचर्स डिसाईड हू विल मूव ऑफ टू द नेक्स्ट फॉर्म अँड हू विल बी केप्ट बॅक. आणि हे क्वॅकिंग कशासाठी करत होते सगळे? कारण की त्या ठिकाणी आमचा रिझल्ट लागणार होता, आमची एक्झाम झालेली होती आणि आमचा रिझल्ट डिक्लेअर होणार होता आणि त्याच्यात टीचर अशा प्रकारचे डिसिजन घेणार होते की या ठिकाणी कोण पुढच्या वर्गात जाईल आणि कोण मागच्या वर्गात राहील, म्हणजे ह्याच वर्गात राहील, म्हणजे कोण पास होईल आणि कोण फेल होईल. म्हणून आमच्या याच्यात भीतीचं वातावरण होतं आणि सगळे क्वॅक क्वॅक करत होते. हाफ द क्लास इज मेकिंग बेट्स, आणि पूर्ण अर्ध्या क्लासमध्ये पैज लागत होती. काय कशा संदर्भात पैज लागत होती? रिझल्टच्या बाबतीत पैज लागत होती. पैज कशासाठी लावतात मुलं? की मी ह्या विषयात पास होईल, मी त्या विषयात पास होईल, तू ह्या विषयात पास होणार नाही, अशा प्रकारे पैज लागते. जियन अँड आय लाफ अवर सेल्स silly at the two boys behind us, Cian and Jax, who have staked their entire holiday savings on their bet. मग आम्ही हसत होतो. ॲन फ्रँक काय म्हणते, मी आणि माझी मैत्रीण जियन आम्ही हसत होतो. कशासाठी? की आमच्या मागे जे बसलेले दोन मुलं होते, मूर्ख मुलं, त्याचं नाव होतं सियन अँड जॅक्स. त्यांनी पैज लावलेली होती आणि ती पैज कशावरती लावली होती त्यांनी? की पूर्ण हॉलिडेमध्ये त्यांनी जे पण पैसे वाचवलेले होते ते पैसे त्या पैजवरती लावलेले होते की तू जिंकलास तर मी हे पैसे तुला देईल आणि तू जिंकलास तर मी जिंकलोस तर तू मला देशील. अशा प्रकारे त्यांनी पैज लावलेली होती आणि आम्हाला हसायला येत होतं. फ्रॉम मॉर्निंग टू नाईट इट्स यू आर गोइंग टू पास, नो आय एम नॉट, यस यू आर, नो आय एम नॉट. म्हणजे त्या दोघांमध्ये कशा प्रकारचं गप्पा चालू होत्या सीएन आणि जेक्समध्ये, की सकाळपासून चालू होत्या की तू पास होशील, नाही मी नाही होणार, तू पास होशील, नाही मी नाही होणार. अशा प्रकारचे गप्पा ऐकून ऐकून आम्हाला हसायला येत होतं. इव्हन जीएस प्लीडिंग ग्लान्सेस अँड माय अँग्री आउटब्रस्ट कांट काम देम डाऊन. आणि मला खूप राग येत होता आणि माझे मैत्रिणी पण त्यांच्याकडे अशा विनंतीपूर्वक भावनेने बघत होती आणि मलासुद्धा त्यांचा अशा बोलण्याचा राग येत होता. कारण की का राग येत होता? इफ यू आस्क मी, देर आर सो मेनी डमीज दॅट अबाउट अ क्वार्टर ऑफ द क्लास शुड बी केप्ट बॅक. जर असं विचार केला, असे हे पैज लावत आहेत मुलं, जर असा विचार केला की या क्लासमध्ये खूप डमी मुलं आहेत, म्हणजे मठ्ठ मुलं आहेत, वीक आहेत, ते अभ्यास करत नाहीत आणि माझ्या मतानुसार या मुलांना याच वर्गात राहू द्यायचं, त्यांना पास करायचं नाही, त्यांना पुढच्या वर्गात पाठवायचं नाही.
बट टीचर्स आर द मोस्ट अनप्रेडिक्टेबल क्रिएचर्स ऑन अर्थ. परंतु काय, या पृथ्वीतलावरती शिक्षक हे अशा प्रकारचे प्राणी आहेत की ज्यांच्याविषयी आपण काही सांगू शकत नाही. म्हणून ते काय करतील याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. आय एम नॉट सो वरीड अबाउट माय गर्लफ्रेंड्स अँड माय सेल्फ. गर्लफ्रेंड मीन्स मैत्रिणी. तर ॲन काय म्हणते की माझ्या बाबतीत आणि माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत मला बिलकुल पण चिंता नव्हती. विल मेक इट. आमचे मार्क्स चांगले येणार होते, आमचा रिझल्ट चांगलाच येणार होता. द ओनली सब्जेक्ट आय एम नॉट शुअर अबाउट इट्स मॅथ्स. आणि ॲनला फक्त एकाच विषयाच्या बाबतीत शुअरिटी नव्हती, खात्री नव्हती की मॅथ्स सब्जेक्टमध्ये मी पास होणार की नाही, अशा प्रकारची तिला खात्री नव्हती. एनिवे ऑल वी कॅन डू इट्स वेट. जाऊ द्या, आता काही असो, आता आपल्याला फक्त रिझल्टची वाट बघायची आहे. अंटिल देन वी कीप टेलिंग इच अदर नॉट टू लूज हार्ट. आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी, बिलकुल पण आपल्या हृदय कमकुवत करायचं नाही, कमजोर करायचं नाही. आपण वाट बघायची काय होतंय ते. आय गेट अलॉंग प्रेटी वेल विथ ऑल माय टीचर्स. आता मी माझ्या सगळ्या शिक्षकांसोबत चांगलंच पटायचं. देर आर 9 ऑफ देम, 7 मेन अँड 2 वुमेन. आणि त्या 9 शिक्षकांमध्ये तिथं माझ्या शाळेत किती शिक्षक होते? 9. त्याच्यामध्ये 7 पुरुष होते आणि 2 महिला होत्या. मिस्टर किझिंग, द ओल्ड फॉगी who teaches maths, was annoyed with me for ages because I talked so much. आता मिस्टर किझिंग नावाचं टीचर, द ओल्ड फॉगी, अगदी जुने विचार असलेले, ते माझ्याशी खूप अनॉइड होते, म्हणजे त्रस्त होते. माझा त्रास व्हायचा त्यांना वर्गात. का? कारण की मी वर्गात खूप बडबड करायची, मी खूप बोलायची. त्यांच्या तासाला मी खूप बोलायची. जेव्हा ते शिकवायचे तेव्हाही मी बोलत असायची, म्हणून त्यांना माझा त्रास व्हायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वर्गात पण अशा प्रकारे घडत असतं. एखाद्या शिक्षकाला एखादा विद्यार्थी आवडत नाही कारण की तो मध्ये मध्ये खोड्या करतो, बोलत असतो. तशा प्रकारे या ठिकाणी ॲन फ्रँकसुद्धा अशाच प्रकारची एक खोडकर मुलगी होती आणि मिस्टर किझिंगला ती आवडायची नाही. आफ्टर सेव्हरल वॉर्निंग्स ही असाइन मी एक्स्ट्रा होमवर्क. आणि ते शिक्षक मला एवढे वॉर्निंग द्यायचे की तू शांत बस, परंतु मी शांत बसायची नाही. आणि मला ते शिक्षक काय करायचे, मग जास्तचा होमवर्क द्यायचे की मी शांत बसायला पाहिजे. अँड एसे ऑन द सब्जेक्ट अ चॅटर बॉक्स. आणि त्यांनी मला एक्स्ट्रा होमवर्क काय दिला की एक निबंध लिहून आणायचा आहे तुला, आणि त्या निबंधाचं नाव काय असेल? चॅटर बॉक्स. चॅटर बॉक्स मीन्स म्हणजे काय? जो व्यक्ती जास्त बोलतो त्याला चॅटर बॉक्स म्हणतात, बडबड करतो त्याला चॅटर बॉक्स म्हणतात. आता चॅटर बॉक्स याच्यावरती निबंध लिहून आणायचं आहे असं ॲन फ्रँकला कोणी सांगितलं? मिस्टर किझिंगने. आता पुढे बघा काय होतं. अ चॅटर बॉक्स, व्हॉट कॅन यू राईट अबाउट दॅट? आय वूड वरी अबाउट दॅट लेटर आय डिसाइडेड. आता तिने सांगितलं चॅटर बॉक्स. अरे चॅटर बॉक्स म्हणजे काय लिहिणार याच्यावरती? मला तर चिंताच वाटायला लागली. अँड फ्रँकने विचार केला असं. आय जॉटेड डाऊन द लिटिल इन माय नोटबुक, टक्ड इट इन माय बॅग अँड ट्राईड टू कीप क्वाईट. आता मी तो विषय लिहिला चॅटर बॉक्स माझ्या वहीमध्ये, आणि माझी वही माझ्या दप्तरात माझ्या बॅगमध्ये मी घातली आणि शांत बसली. पुढे बघा काय होतं. दॅट इव्हिनिंग after I had finished the rest of my homework, the note about the essay caught my eye. आणि त्या संध्याकाळी ज्या दिवशी मला निबंध दिला गेला होता चॅटर बॉक्स, त्या संध्याकाळी मी घरी गेल्यावरती अभ्यास माझा झाला इतर, आणि माझ्या आता त्या वहीकडे लक्ष गेलं, ज्या वहीमध्ये चॅटर बॉक्स
हा सब्जेक्ट लिहिला होता आणि त्या सब्जेक्टवर त्या विषयावरती मला निबंध लिहायचा होता. आय बिगॅन थिंकिंग अबाउट द सब्जेक्ट वाईल चिविंग द टीप ऑफ माय फाउंटेन पेन. आणि मी ह्या सब्जेक्टवर विचार करायला लागली. माझ्या तोंडात मी माझ्या पेनाचं टोपण मी टाकलं. असं आपण पेनाचं टोपण तोंडात धरतो आणि विचार करत बसतो, तसं तिने पण तसंच केलं. एनीवन कुड रॅम्बल ऑन अँड लिव्ह बिग स्पेसेस बिटवीन द वर्ड्स, बट द ट्रिक वॉज टू कम अप विथ कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट्स टू प्रूव्ह द नेसेसिटी ऑफ टॉकिंग. आता कोणीही जर विचार केला तर शब्द गॅप देऊन कशाही प्रकारे लिहून तो विषयावरती मोकळं होईल, परंतु मला तशा प्रकारचं लिहायचं नव्हतं. मला जो होमवर्क दिला गेला होता, त्या एक्स्ट्राचा होमवर्क, त्याच्यामध्ये मला असं लिहायचं होतं की या ठिकाणी माझ्या विषयावर माझे शिक्षक खुश होतील, माझ्या विचारांवर माझे शिक्षक खुश होतील आणि त्या ठिकाणी बोलण्याचं महत्त्व काय आहे. चॅटरबॉक्स तुम्ही जर विषय दिला असेल म्हणजे जो जास्त बोलतो याच्यावरती निबंध लिहायचा आहे, तर जास्त बोलणे म्हणजे का गरजेचं असतं आणि काय आहे नेमकं याच्यावरती मी लिहिलं. असं ॲन फ्रँकने त्या ठिकाणी कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट मीन्स अ स्टेटमेंट मेड इन सच अ मॅनर दॅट पीपल बिलीव्ह इट. अशा प्रकारचे तिने वाक्य लिहिले, निबंध लिहिला चॅटरबॉक्स या विषयावरती की बोलणे हे किती गरजेचं आहे, ह्याचं समर्थन तिने केलं. बघूया पुढे काय होतं. आय थॉट अँड सडनली आय हॅड ॲन आयडिया. आय रोट द 3 पेजेस मिस्टर किझिंग हॅड असाइन्ड मी अँड वॉज सॅटिस्फाईड. मी विचार केला आणि मी पूर्ण 3 पेजेस मी त्या ठिकाणी लिहिले की जे मला मिस्टर किझिंगने दिलं होते आणि त्या ठिकाणी ते सुद्धा सॅटिस्फाईड झाले. कोण? मिस्टर किझिंग, ते वाचून. आय आर्ग्यूड दॅट टॉकिंग इज अ स्टुडंट्स स्ट्रेट अँड दॅट आय वूड डू माय बेस्ट टू कीप इन अंडर कंट्रोल, बट दॅट आय वूड नेव्हर बी एबल टू क्युअर माय सेल्फ ऑफ दॅट हॅबिट सिन्स माय मदर टॉक्ड ॲज मच ॲज आय डीड इफ नॉट मोर, अँड दॅट देर इज नॉट मच यू कॅन डू अबाउट इनहेरिटेड ट्रेड्स. मी त्या ठिकाणी लिहिलं त्या निबंधामध्ये की, आणि मी सांगितलं पण काय की मी याच्यापुढे जास्त बोलणार नाही. आणि बोलणं हा एक विद्यार्थ्याचा गुण असतो. विद्यार्थी जर बोलणार नाहीत तर कोण बोलेल मग. अशा प्रकारे तिने सांगितलं, त्या निबंधामध्ये लिहिलं. आणि मी या बोलण्यापासून स्वतःला वाचवू शकत नाही, कारण की मला बोलायची सवय आहे. ही सवय माझी मोडू शकत नाही. का? कारण की हा माझा गुण जो आहे, हा मला जो गुण आहे जो माझ्यातला, तो गुण हा मला माझ्या आईकडून प्राप्त झालेला आहे. इनहेरिटेड ट्रेट्स मीन्स क्वालिटीज फिजिकल और मेंटल दॅट वन गेट्स फ्रॉम वन्सच पॅरेंट्स. माझी आईसुद्धा बडबड करते, माझी आईसुद्धा बोलते. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की आपल्या शरीराची ठेवण, आपल्या शरीरातले असलेले गुण हे आपल्या आईवडिलांचे असतात. जसे आपले आईवडील आधी होते, आहेत, तसे त्यांचे गुण आपल्यामध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी ॲन फ्रँक पण निबंध लिहिताना असंच म्हणते की मी बोलणं थांबवू शकत नाही. मी ह्या बोलण्यावरती अंकुश लावू शकत नाही. का? कारण की माझी आईसुद्धा जास्त बडबड करते, जास्त बोलते, आणि हा गुण हा इनहेरिटेड ट्रेट आहे. माझ्या आईकडून मला मिळालेला गुण आहे, कारण की त्या ठिकाणी माझी आईही जास्त बोलते आणि मीही त्या ठिकाणी बडबड करते, म्हणून मी हे बोलणं थांबवू शकत नाही. अशा प्रकारे तिने त्या ठिकाणी लिहिलं. मिस्टर किझिंग हॅड अ गुड लाफ ॲट माय आर्ग्युमेंट्स. आता मी निबंधामध्ये जे लिहिलेलं होतं त्याच्यावरती मिस्टर किझिंग हसले. बट वेन आय प्रोसिडेड टू टॉक ऑन माय वे थ्रू द नेक्स्ट लेसन ही असाइन्ड मी अ सेकंड एसे. मग ते हसले आणि पुन्हा जसं मी त्यांच्या तासाला पुन्हा बोलायला लागली, बडबड करायला लागली, त्यांनी मला काय केलं, मिस्टर किझिंगने मला पुन्हा दुसरा निबंध लिहायला दिला. आणि दुसरा निबंध लिहायला दिला, काय दिला बघा. दिस टाईम इट वॉज सपोज टू बी ऑन ॲन इनकॉरिजिबल चॅटरबॉक्स. दुसऱ्या विषयाचं नाव काय दिलं त्यांनी निबंधाचं मला लिहायला, ॲन इनकॉरिजिबल चॅटरबॉक्स. इनकॉरिजिबल मीन्स की जो कधी दुरुस्त होऊ शकत नाही. म्हणजे दुरुस्त होऊ शकत नाही म्हणजे काय, जो सुधारू शकत नाही. तू सुधारणार नाहीस रे, तू सुधारणार नाहीस. आपण जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की सुधार ना, बस झालं ना,
तर तो व्यक्ती जर पुन्हा पुन्हा ती गोष्ट करत असेल तर त्यावेळेस आपण त्याला इनकरेजिबल म्हणतो, म्हणजे न सुधारणारा. म्हणून या ठिकाणी कोणत्या विषयावरती लिहायला लावलं मिस्टर किझिंगने? पुन्हा तिला निबंध ॲन इनकरेजिबल चॅटरबॉक्स, म्हणजे कधीही न सुधारणारा चॅटरबॉक्स. आय हँडेड इट इन and Mr. Keesing had nothing to complain about for 2 whole lessons. However, during the 3rd lesson, he would finally had enough, and Frank, as punishment for talking in class, write an essay entitled "Quack Quack Quack," said Mistress Chatterbox. आता मी तो इनकरेजेबल चॅटरबॉक्सवरती निबंध लिहून त्यांच्याजवळ दिला मिस्टर किझिंगला, परंतु मी माझं काही बोलणं बंद करायची नाही, त्यांच्या तासाला मी बडबड करायचीच. आणि त्यांनी मला पुन्हा पनिशमेंट दिली, पुन्हा मला तिसरा निबंध लिहायला सांगितला. आणि त्या निबंधाचं टायटल काय होतं? कशावरती लिहायला लावला तो? क्वॅक 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 सेड मिस्ट्रेस चॅटरबॉक्स. म्हणजे क्वॅक 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 कोण करतं? बडबड कोण करतं? बदकाचे पिल्लू. आणि या ठिकाणी मिस्ट्रेस सेड मिस्ट्रेस, म्हणजे मिस्ट्रेस कोणाला म्हणतोय तो? किझिंग ॲन फ्रँकला. मग ॲन फ्रँक काय करते? क्वॅक क्वॅक क्वॅक. आणि ती काय? चॅटरबॉक्स. म्हणून या विषयावरती त्याने तिला पनिशमेंट दिली. आणि तिसरा निबंध क्वॅक 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 सेड मिस्ट्रेस चॅटरबॉक्स याच्यावरती मिस्टर किझिंगने लिहायला सांगितलं. बघूया पुढे काय होतं? द क्लास रोड. क्लास ओरडायला लागलं. आय हॅड टू लाफ टू. आणि मलाही खूप हसायला आलं. अशा प्रकारचं निबंध दिला लिहायला तर I had to laugh too, though I nearly exhausted my ingenuity on the topic of chatterboxes. मलाही हसायला आलं, कारण की मला आता मी सगळं काही माझ्यातले जे ओरिजिनल जे विचार होते, थॉट्स होते, आणि जी मी नवीन नवीन काहीतरी लिहिलं होतं त्या चॅटरबॉक्स या निबंधामध्ये आणि इनकरेजेबल चॅटरबॉक्स या निबंधामध्ये, आता मलाही थोडासा प्रश्न निर्माण झाला की याच्यावरती काय लिहायचं नेमकं, की क्वॅक 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 सेड मिस्ट्रेस चॅटरबॉक्स या निबंधामध्ये काय लिहायचं, आता मला प्रश्न पडला. इट वॉज टाईम टू कम अप विथ समथिंग एल्स, समथिंग ओरिजिनल. आणि ही अशी वेळ होती की याच्यात पण आता जसं मी आधीचे 2 निबंध लिहिले तशा प्रकारचं निबंध या ठिकाणी लिहायला पाहिजे, जेणेकरून समोरचं जे माझे शिक्षक आहेत त्यांना हे आवडायला पाहिजे. माय फ्रेंड सॅने, who's got at poetry, offered to help me write an essay from beginning to end in verse, and I jumped for joy. माझी मैत्रीण जिचं नाव सॅने आहे, ती पोएट्रीमध्ये म्हणजे पोएम लिहिण्यात खूप चांगली आहेत, हुशार आहे, आणि तिने मला हा निबंध लिहिण्यात मदत केली. आणि ते निबंध मी कशा प्रकारे लिहिला? एक कवितेच्या स्वरूपातच मी तो निबंध लिहिला. आणि त्या ठिकाणी काय झालं बघा? मिस्टर किझिंग वॉज ट्राईंग टू प्ले अ जोक ऑन मी विथ धिस रिडिक्युलस सब्जेक्ट, बट आय वुड मेक शुअर द जोक वॉज ऑन हिम. मिस्टर किझिंग अशा प्रकारचे विषय देऊन देऊन त्यांना असं वाटत होतं की मी म्हणजे माझ्यावरती ते जोक करायला बघत होते, परंतु मी निबंध लिहून अशा प्रकारे काम केलं, त्यांचाच जोक झाला एक प्रकारे, त्यांचाच पोपट झाला एक प्रकारे आपण असं म्हणूया. आय फिनिश्ड माय पोएम. मी माझी पोएम लिहून संपवली, म्हणजे माझे निबंध लिहून संपवला. अँड इट वॉज ब्युटिफुल. आणि अगदी सुंदर अशा प्रकारे ती लिहिली गेली. इट वॉज अबाउट अ मदर डक अँड अ फादर स्वॅन with 3 baby ducklings who were beaten to death by the father because they quacked too much. मग मी जी पोएम लिहिली ती पोएम कशावरती लिहिली? मग मदर डक म्हणजे एक डक, बदक फिमेल, अँड फादर स्वॅन आणि एक हंस असा फादर, आणि त्यांचे 3 पिलू डकलिंग्स, अशा याच्यावरती मी ती पोएम लिहिली. आणि ते 3 पिलू हे त्यांच्या वडिलांनी त्यांना चावून त्यांना मारून टाकलं होतं. का मारलं होतं त्या वडिलांनी त्यांना 3 पिल्लूंना? की ते जास्त बडबड करायचे, जास्त क्वॅक क्वॅक करायचे म्हणून. अशा याच्यावरती मी ही पोएम लिहिली. लकीली मिस्टर किझिंग टूक द जोक द राईट वे. ही रेड द पोएम टू द क्लास, adding his own comments and to several other classes as well.
Since then, I have been allowed to talk and haven't been assigned any extra homework. On the contrary, Mr. Kissing always making jokes these days. मग काय झालं, मिस्टर किझिंगला असं वाटत होतं की मी हिचा जोक करतोय, कारण की हिचा जोक जर केला तर हिला एक इन्सल्ट वाटेल आणि ही पुढे बडबड करणार नाही. परंतु ॲन फ्रँकला काय वाटलं की मीच मिस्टर किझिंगचे जोक केला, मी अशा प्रकारे चांगल्या प्रकारे निबंध लिहून आणले. तर मिस्टर किझिंग अगदी सॅटिस्फाईड झाले आणि यावेळेस तिसरा जो निबंध लिहिला तो मी अशा प्रकारे लिहिला. तर त्यावेळेस मिस्टर किझिंगने तो एक चांगल्या प्रकारे वाचला आणि वाचून त्यांना हसायला आलं आणि ते सुद्धा त्या ठिकाणी तो निबंध वर्गात पण आमच्या वाचून दाखवला आणि इतर वर्गांमध्ये सुद्धा वाचून दाखवले त्यांनी. आणि त्या दिवसापासून मला बडबड करायची परवानगी दिली गेली, मला कोणीच अडवलं नाही. आणि मिस्टर किझिंग जे सुद्धा सिरियस व्हायचे, कधी जोक करायचे नाही, ते सुद्धा माझ्या ह्या सगळ्या गोष्टी बघून ते जोक करायला लागले. युअर्स ॲने. एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द डायरी ऑफ अ यंग गर्ल विथ स्लाइट ॲडॅप्टेशन. या ठिकाणी अशा प्रकारे डायरीमध्ये ॲनेने लिहिलेलं आहे तिचं सगळं एक्सपिरियन्स अँड ब्रीफ स्केच ऑफ हर लाईफ. इन दिस वे स्टुडंट्स, हियर we have come to an end of the story. Let's see the questions. Oral comprehension check. Why was Mr. Keesing annoyed with Anne? What did he ask her to do? Mr. Keesing का त्रस्त होते ॲनेपासून आणि त्यांनी काय सांगितलं ॲनेला, काय दिलं लिहायला, काय पनिशमेंट केली एक प्रकारे. हाऊ डीड ॲने जस्टिफाय हर बिईंग अ चॅटरबॉक्स इन हर एसे. आणि चॅटरबॉक्स या निबंधावरती ॲनेने काय लिहिलं, कसं काय तिचं समर्थन केलं. डू यू थिंक मिस्टर किझिंग वॉज अ स्ट्रिक्ट टीचर. तुम्हाला असं वाटतं का मिस्टर किझिंग अगदी स्ट्रिक्ट टीचर आहे. व्हॉट मेड मिस्टर किझिंग अलो ॲने टू टॉक इन क्लास. आणि ॲनेने वर्गात बोलावं अशी परमिशन तिला दिली, कशावरनं दिली. इन दिस वे स्टुडंट्स, वी हॅव फिनिश्ड the lesson from Diary of Anne Frank. So kindly listen and watch this video and complete the assignment given on it.